लोहागंदा विधानसभा म्हटलं की वेगळी चर्चा होती आणि लोहामधून कोण निवडून येईल काय होईल असं बरेच ज्यावेळेस राजमुद्रा न्यूज लाईव्हची टीम फिरत होती त्यावेळेस वेगळे तर्क येत होते आणि राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीनं तसंच प्रताप पाटील यांची सीट थोड्या मताने का होण्यापर्यंत लागेल म्हणून देखील सांगण्यात आलं होतं आणि वाटत होतं. परंतु निवडणुका संपल्या, निकाल लागला आणि प्रताप पाटील तब्बल 10,000च्या मताधिक्याने निवडून देखील आले. त्यानंतर आणि तसं पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकही जागा महाविकास आघाडीला मिळाली नाही आणि राष्ट्रवादीला एकमेव मिळाली ती प्रताप पाटील यांच्या माध्यमातून. मग प्रताप पाटील यांच्या विरोधामध्ये जे काही प्रतिस्पर्धी जे उमेदवार होते त्यामध्ये एकनाथ पवार शिवसेना उभाटा गटाकडून निवडून त्यांनी लढवली. त्यासोबतच सुरनर हे देखील ओबीसी संघटनेच्या माध्यमातून उभा टाकले होते. त्यासोबतच गजानन शाहूकार सूर्यवंशी हे भाजपाच्या सुरुवातीला होते परंतु त्यावेळेस मात्र ते थोडं शांत वातावरणामध्ये होते. अशा प्रकारचे जे काही उमेदवार होते एक दोन ह्या उमेदवारांनी आता महायुतीमध्ये जाणं पसंत केले. कारण की सध्या तरी महायुतीकडे ज्यांच्याकडे सत्ता त्यांच्याकडे चला म्हटल्यासारखं झालं आणि आता केंद्रामध्ये सत्ता महायुतीची आहे, राज्यात महायुतीची आहे आणि येणारी जिल्हा परिषद ज्या स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत ह्या देखील भाजपाकडे जास्त जातील म्हणून अनेकांनी आता या सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. आता कालच एकनाथ पवारांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांनी सांगितलं की मी स्वगृही पद्धत आहे. आता एकनाथ पवार यांचं सांगायला गेलं तर एकनाथ पवार यांची जी काही वाटचाल होती ही मला वाटतं की विद्यार्थी दशेपासून ही बजरंग दल असेल, राष्ट्रीय RSS ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी जी यावेळेस भाजपा ज्या पक्षामध्ये आपण 3-3 दशकं राहतो त्या पक्षावर मराठा आरक्षण देऊ शकत नाही भाजप म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता आणि या चर्चेतून त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर तिकीट मिळेल का याची त्यांनी खात्री करून दिली होती आणि त्यांना तिकीट देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आलं होतं. मग एवढं होऊन त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ही दलालाचा पक्ष आहे असं म्हणत 1-2 स्थानिक नेते असतील आणि संपर्क प्रमुखावर त्यांनी टीका केली आणि शिवसेनापैकी पक्षाचा राजीनामा दिला संघटकपदाचा. त्यांनी बावनकुळे यांच्या हस्ते आणि चव्हाण साहेबांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. मग आता भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकरांनी त्यांच्यावर टीका केली, त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीका केली आणि टीकेचं सत्र चालूच राहिलं. आणि आता हे झालं पक्षप्रवेशाचं. एकनाथ पवार म्हणाले की तुम्ही असंख्य पक्ष बदललात, कोणताच पक्ष राहिला नाही तुमचा आणि मी फक्त माझ्या पहिल्या पक्षात आलो, पहिली ज्या पक्षामध्ये घडलो त्या पक्षात आलो, मी स्वगृही आलो. परंतु सध्या नांदेडमध्ये अगोदर देखील अशोकराव आणि प्रताप पाटील, अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील हे एका मॅनामध्ये बसणारे माणसं नाहीत. दोन्ही एकमेकाचे वरचढ समजले जातात कारण की चव्हाण साहेबांची बरोबरी करता येणार नाही. परंतु 2019ला प्रताप पाटील यांनी देखील चव्हाण साहेबांना हरवलं होतं लोकसभेमध्ये. त्यामुळं प्रताप पाटील त्यावेळेस नांदेडचे टॉपचे नेते होते. भाजपाचा तर टॉपचा नेता म्हणजे नंबर 1चा नेता म्हणून प्रताप पाटील होते. परंतु ज्यावेळेस अशोकराव चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला दोन्ही पॉवरफुल नेते एका पक्षात आले आणि एका पक्षात येऊन देखील प्रताप पाटलांना 2024ला पराभव करावा लागला. त्यामुळे विधानसभेच्या वेळेस मात्र त्यांचं मन रमत नव्हतं भाजपामध्ये. ते पुन्हा स्वगृही अशी चर्चा होती काँग्रेसमध्ये जातील का कोणत्या पक्षात जातील आणि त्यांनी तिकिटासाठी राष्ट्रवादीत गेले, निवडून आले आणि आता पुन्हा देखील 2 गट पडलेत असं दिसतंय. अशोकरावांनी देखील सांगितलं माझी तक्रार कोणाकडे करा, मुख्यमंत्र्याकडे करा, उपमुख्यमंत्र्याकडे करा, दिल्लीकडे करा, कुठेही करा, मी कोणाला घाबरणार नाही अशा प्रकारचा आणि हे देखील टीका एकमेकावर करतात. आता असं झालं की सध्या महाविकास आघाडीचे नेते शांत आहेत, त्यांच्याकडे तर मरगळ आल्यासारखं ते राहत आहेत. त्यामुळं आता टच जी काही निवडणुका होतील कुठं भाजपा आणि राष्ट्रवादी त्याचा गट होईल किंवा सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे सध्या 5 आमदार आहेत नांदेडमध्ये त्यांच्यात होईल. मग काँग्रेस असेल, कोणाचे राष्ट्रवादी असेल हे काय करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं आपल्याला काय वाटतं आपण नक्की कॉमेंट्स मध्ये आम्हाला कळू शकता. धन्यवाद.